रोज संध्याकाळ झाली की तोच प्रसंग. बाळ चॉकलेटसाठी हट्ट करतं आणि नाही कसं म्हणावं हा प्रश्न पडतो, बरोबर ना? तर तुम्ही एकटे नाही आहात. आज आपण जरा हेच समजून घेणार आहोत की मुलांना साखरेची इतकी ओढ का लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर आपण काय सोपे उपाय करू शकतो. चला तर मग सुरू करूया. हे चित्र खूप ओळखीचं वाटतंय ना. म्हणजे हा रोजचाच संघर्ष झालाय. बाळ चॉकलेट मागतं, आपण नाही म्हणतो आणि मग रडारड चिडचिड सुरू. आपल्या मनात येतं की अरे ही सवय लागलीच कशी, यात आपली तर काही चूक नाही ना. पण थांबा, काळजी करू नका, यात तुमची काहीच चूक नाहीये. आणि हो, ही सवय मोडण्याचे खरंच खूप सोपे मार्ग आहेत. बरं, तर सगळ्यात आधी हा प्रश्न सोडवूया की मुलांना मुळात गोड इतकं का आवडतं. म्हणजे हा फक्त सवयीचा भाग आहे का? तर नाही, यामागे ना एक छोटंसं विज्ञान आहे आणि एकदा का ते आपल्याला कळलं की मग सगळं खूप सोपं होऊन जातं. आपल्या सगळ्यांच्या मेंदूमध्ये ना एक हॅपी बटन असतं. ह्याला डोपामाइन म्हणतात. आता होतं काय की जेव्हा मुलं साखर खातात तेव्हा हे बटन एकदम ऑन होतं आणि त्यांना खूप भारी वाटतं, एकदम आनंदी. आणि मुलांचा मेंदू कसा अजून डेव्हलप होत असतो, त्यामुळे त्यांना हा आनंद जरा जास्तच जाणवतो. मग काय, मेंदूला वाटतं की अरे वा, हे तर परत झालं पाहिजे आणि म्हणूनच त्यांना पुन्हा पुन्हा गोड खावंसं वाटतं. आणि मग सुरू होतं हे चक्र. बघा, मुलं साखर खातायत, मेंदूतलं हॅपी बटन दाबलं जातं, मेंदू म्हणतो मला अजून हवंय, आणि बघता बघता या चक्राची सवय होऊन जाते. हे इतकं पटकन आणि नकळत होतं ना की आपल्याला कळतसुद्धा नाही. पण थांबा, ही सवय काही फक्त त्या हॅपी बटनमुळे लागत नाही हा. आपल्या घरातल्या काही गोष्टींचा पण यात मोठा हात असतो. जरा विचार करून बघा. जेवण झालं की गोड खायची सवय. वाढदिवस असो किंवा सण, केक किंवा चॉकलेट हवंच. घरात सहज हाताला लागणारे बिस्किट्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतः काय खातो. कारण मुलं आपलं ऐकत नाहीत, ते आपल्याला बघतात आणि तसंच वागतात. बरं, मग आता हा प्रश्न येतो की जास्त साखर खाल्ल्याने नेमकं होतं तरी काय? नाही, मी तुम्हाला कुठल्या मोठ्या आजारांची नावं सांगून घाबरवणार नाहीये. आपण अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्या आपल्याला रोजच्या रोज दिसतात. तुम्ही कधी नोटीस केलंय का की गोड खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने मुलं एकदम चिडचिड करायला लागतात किंवा खूपच हायपर होतात? यालाच शुगर क्रॅश असं म्हणतात. म्हणजे त्यांचा मूड अचानक बदलतो, एका जागी बसवत नाही, लक्ष लागत नाही. हे सगळे जास्त साखर खाण्याचेच परिणाम आहेत. आणि हो, जर ही सवय अशीच पुढे चालू राहिली ना, तर भविष्यातल्या काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. म्हणजे दातांना कीड लागणं, वजन गरजेपेक्षा जास्त वाढणं आणि पुढे जाऊन डायबिटीससारख्या आजारांचा धोका. पण पुन्हा सांगतो, हे घाबरवण्यासाठी नाही, फक्त आपल्याला माहिती असावं म्हणून आहे. तर मग आपलं टार्गेट काय असायला हवं? तर बघा, तज्ज्ञ सांगतात की 2 ते 10 वर्षांच्या मुलांसाठी दिवसभरात 25 ग्रॅमपेक्षा जास्त साखर चांगली नाही. आता 25 ग्रॅम म्हणजे किती? तर साधारण 6 छोटे चमचे. हा आकडा लक्षात ठेवा, कारण पुढे जे मी सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. आता तुम्हाला वाटत असेल, अरे बाप रे, 6 चमचे? आम्ही तर मुलांना एवढी साखर देतच नाही. पण खरी गंमत तर इथेच आहे. ही साखर ना फक्त चॉकलेट किंवा केकमध्ये नसते, ती अशा अनेक पदार्थांमध्ये लपलेली असते ज्याचा आपण विचारही करत नाही. तर मग कुठे असते ही लपलेली साखर? आपण जे सकाळी मुलांना नाश्त्याला सिरियल्स देतो ना, त्यात, पॅकेटमधला फ्रूट ज्यूसमध्ये, फ्लेवर्ड योगर्टमध्ये, अरे हो, आपल्या टोमॅटो केचपमध्ये सुद्धा. आणि ते हेल्दी म्हणून जे बिस्किट्स आणि बार्स मिळतात ना, त्यातही भरपूर साखर असते. आता जर आपण डिटेक्टिव्ह बनूया आणि हे गणित बघूया. सोपं आहे. 4 ग्रॅम म्हणजे 1 चमचा साखर. आता बघा, एका छोट्या कप फ्लेवर्ड योगर्टमध्ये किती साखर असेल? तब्बल 4 चमचे. एका लहानशा ज्यूस बॉक्समध्ये जवळजवळ 5 चमचे साखर. म्हणजे विचार करा, फक्त एक ज्यूस बॉक्स प्यायला की दिवसाचं आपलं साखरेचं टार्गेट जवळपास पूर्ण होतं. आणि 1 चमचा केचप, त्यातही असतो चक्क 1 चमचा साखर. पण थांबा, हे सगळं ऐकून काळजी करू नका. कारण आता आपण यावर खूप सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय बघणार आहोत, जे तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता. आणि एक लक्षात घ्या, आपल्याला मुलांना गोड खाण्यापासून पूर्णपणे थांबवायचं नाहीये, तर त्यांना फक्त योग्य सवयी लावायच्या आहेत. यातली सगळ्यात भारी आयडिया आहे हळूहळू बदल करण्याची. एकदम जर गोड बंद केलं ना, तर मुलांना तेच जास्त हवं असतं. त्याऐवजी काय करा, हळू सुरुवात करा. समजा तुम्ही फ्लेवर्ड योगर्ट देत असाल, तर त्यात थोडं साधं दही मिक्स करा. ज्यूस देत असाल तर त्यात थोडंसं पाणी घाला. यामुळे काय होतं की मुलांना चवीतला बदल जाणवत नाही आणि हळूहळू त्यांना सवय होते. आता आपण काही स्मार्ट स्वॅप्स बघूया. म्हणजे एका गोष्टीऐवजी दुसरी चांगली गोष्ट देणं. जसं की पॅकेटमधल्या ज्यूसऐवजी अख्खं ताजं फळ द्या, त्यात फायबर पण मिळेल. साखरेच्या सिरियलऐवजी नाश्त्याला अंड किंवा डाळीचा पदार्थ द्या, ज्यातून प्रोटीन मिळेल.
आणि संध्याकाळी चॉकलेट हवंच असेल तर त्याऐवजी एका वाटीत फळं आणि दही द्या. हे बदल म्हणजे शिक्षा नाहीये, तर एक हेल्दी अपग्रेड आहे. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट, खाण्याचं एक रुटीन ठरवा. म्हणजे नाश्त्याची, जेवणाची एक ठराविक वेळ. असं केल्याने काय होतं की मुलांना मध्ये मध्ये भूक लागत नाही आणि ते काही खायला मागत नाहीत. आणि जेव्हा त्यांची स्नॅक्सची वेळ होईल तेव्हा त्यांच्यासमोर हेल्दी ऑप्शन्स ठेवा. रुटीनमुळे मुलांना एक प्रकारची सुरक्षितता वाटते. बरं, पण सगळ्यात मोठा प्रश्न नाही कसं म्हणायचं. ओरडून किंवा रागावून तर बिलकुल नाही. एकदम शांतपणे पण ठामपणे सांगा, बाळा आजचं आपलं गोड खाऊन झालंय हं, आता आपण फळं खाऊया. आणि त्यांना चॉईस द्या. सफरचंद खाणार की केळं असं विचारल्याने त्यांना वाटतं की निर्णय त्यांचाच आहे. आणि हे 2 गोल्डन रूल्स नेहमी लक्षात ठेवा. पहिला, तुम्ही स्वतः मुलांसाठी रोल मॉडेल बना. म्हणजे जर आपणच कोल्ड्रिंक पीत बसलो तर मुलं तेच मागणार, बरोबर ना? आणि दुसरा नियम, गोड पदार्थांना बक्षीस बनवू नका. अभ्यास केलास तर चॉकलेट असं आपण म्हणतो, पण त्यामुळे साखरेसोबत एक इमोशनल कनेक्शन तयार होतं, जे चांगलं नाही. चला तर मग आता ही सगळी माहिती प्रॅक्टिसमध्ये आणूया. मी तुम्हाला एक इतका सोपा डेली ॲक्शन प्लॅन देणार आहे ना की तुम्ही तो आजपासून अगदी आज रात्रीपासूनच सुरू करू शकता. हे बघा किती सोपं आहे. सकाळी उठल्यावर प्रोटीनवाला नाश्ता द्या. साखरवाले सिरियल्स टाळा. दुपारी स्नॅकच्या वेळेस सगळ्यात आधी फळ ऑफर करा. आणि संध्याकाळी साखर असलेले ज्यूस किंवा कोल्ड्रिंक्स बंद. आणि जेवणानंतर गोड म्हणून फळ किंवा थोडे ड्रायफ्रूट्स. बस, फक्त हे 3 सोपे नियम. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेतून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? पहिलं, मुलांना गोड आवडणं हे नैसर्गिक आहे, यात पालक म्हणून आपली काही चूक नाही. दुसरं, दिवसभरात 6 चमच्यांपेक्षा कमी साखर देण्याचं आपलं ध्येय आहे. तिसरं, साखर एकदम नाही तर हळूहळू कमी करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातत्य आणि आपण स्वतः एक उत्तम उदाहरण असणं, या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपण मुलांना गोड खाण्यापासून रोखत नाहीये, तर आपण त्यांना चुकीच्या सवयी लागण्यापासून वाचवत आहोत. कारण चांगल्या, निरोगी सवयी हीच त्यांच्या भविष्यासाठीची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मला माहिती आहे हा बदल लगेच होणार नाही, पण तो त्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच खूप फायद्याचा ठरेल.